मला नाही माहिती फिरायला गेल्यावर तिथून काय घेऊन यायचं असतं. पण एवढं नक्की माहिती आहे की जिथं गेलो त्या ठिकाणाशी एकरूप व्हायचं असतं. हे पण नाही माहिती की जाताना काय घेऊन जायचं असतं, पण परत येताना मात्र थोडं रिकामं होऊन यायचं असतं. फिरणं म्हणजे फक्त फोटो काढणं नसतं, लोकेशन टिक करणंही नसतं किंवा रील्ससाठी सुंदर फ्रेम शोधणं तर मुळीच नसतं. कधीकधी एखाद्या जागेची शांतता आपल्याला बोलायला नाही तर ऐकायला शिकवते. विदर्भाची पंढरी, संतनगरी शेगाव हीच अनुभूती प्रदान करतं. इथं कोणी मोठी प्रवचनं देत नाही, कुणी तत्त्वज्ञान सांगत बसत नाही, पण तरीही आतलं काहीतरी हल्ल्यासारखं जाणवतं. डोळ्याची पापणं आपोआप ओली होतात आणि ओल्या झालेल्या पापणांतून बरंच काही स्पष्ट दिसू लागतं. माणूस इथं थोडा थांबतो, थोडा स्वतःकडे बघतो, आपल्या घाईकडे, आतल्या रागाकडे, अपेक्षांकडे. इथं सगळेजण मग सारखे दिसतात. श्रीमंत, गरीब, शिकलेले, अशिक्षित, सगळेजण फक्त माऊलींचे भक्त असतात. कुठेही स्पर्धा नाही, कुणी मोठं नाही, कुणी लहान तर मुळीच नाही. फक्त माणूस आणि त्यांचं मन. असं वाटतं ही जागा आपल्याला बदलत नाही, फक्त आपल्या आत लपलेल्या माणुसकीची अलगद आठवण करून देते. कदाचित म्हणूनच लोक इथं प्रश्न विचारायला येत नाहीत, उत्तरं शोधायलाही नाही येत, फक्त स्वतःला शोधायला येतात. कारण काही ठिकाणं आपल्याला गूढ असं काहीतरी देत नसले तरी नकारात्मक भावनांसारखं आपल्यातलं बरंच काही हलकं करून परत पाठवतात. प्रत्येक वेळी घ्यायलाच नाही तर द्यायला शिकावं माणसाने. देऊन झाल्यानंतरही स्वतःसाठी स्वतःच्या मुठीत थोडंसं शिल्लक राहावं माणसाने. आणि ही सगळी देवस्थानं, संस्थानं, भक्तिपीठं शेवटी असतात तरी कशासाठी? माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं हे शिकवण्यासाठी.